डिजिटल मार्केटिंगमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. सर स्क्रीन नाही दिसत आहे. हो सर. Hello. Search ad, display ad, YouTube ad, shopping ad. Video ad. माणिकराव कोकाटे साहेब.
करणं गरजेचं आहे, प्रॅक्टिस करणं. आपण गुगल ॲड पाहतोय. मग आता गुगल ॲड रन करण्यासाठी तुम्हाला ईमेल आय डी लागतो. आहे का मग ईमेल आय डी? सांगा मग. आहे का नाही? इथं जायचं, ईमेल आय डी मी चेंज केला. गुगलवरती जाऊन ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म आहे, गुगल टाकायचं. काय करायचं? गुगल ॲड्स. कधी लॉन्च झालंय गुगल ॲड? खाली गेल्यानंतर काय येणार? हे गुगल येणार. ह्याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर काय करायचं? साइन इन करायचं. स्टेप सगळ्या लक्षात ठेवा. तुम्हालाच ॲडव्हर्टाइजमेंट रन करायची, तुम्हाला जास्त करायची, त्याच्यामुळे तुम्ही जास्त लक्ष द्या. आता इथं 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन बोलतोय. म्हणजे काय? हे अजून कोणाकोणाच्या मोबाईलमध्ये लॉग इन येते आणि मग हे पासवर्ड काय माहिती का? मला नाही माहिती. NMD माहिती का? मग आता काय करायचं? परत ईमेल आय डी चेंज करायचं. माहितीच नाही पासवर्ड. मग NMD इन्फोटेक वरती जा. इथं परत काय करणार? गुगल ॲड सर्च करा. हे जर पासवर्ड माहित नसेल तर टाइमपास लय होतो. इथं गुगल ॲडने सुद्धा गुगल ॲडची गुगल ॲड रन केली. म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे समजलं का? स्टार्ट नाव. काय केलं? इथपर्यंत सगळ्यांना ये. कोणते कलर येतं? ग्रीन, येलो आणि ब्लू. हा गुगल ॲडचा सिम्बॉल आहे, लोगो. काय केलं पहिल्यांदा जीवनात? डायरेक्ट गुगल ॲड स्टार्ट केले आपण. क्लिक केलं, हे अकाउंट डिलीट करतो. तुम्हाला समजणार नाही मला. साइन इन केलं. ज्यावेळेस तुम्ही गुगल ॲड टाकणार आणि गुगल ॲड तिथं क्लिक करणार, साइन इन करणार, एक तर तुम्हाला ऑप्शन येणार न्यू गुगल ॲड अकाउंट आणि स्विच गुगल ॲड अकाउंट. दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? स्विच गुगल ॲड अकाउंट म्हणजे नवीन अकाउंट दुसऱ्या ईमेल आय डीवरतून. मग मी इथं काय करणार? न्यू गुगल ॲड अकाउंट. काय करणार? मला ह्याच ईमेल आय डी कोणत्या? NMD इन्फोटेकसाठी मला काय करायचंय? हे करायचं. एखादा मुलगा जन्मल्यानंतर लगेच जन्मल्या दिवशीच नाव ठेवतात का त्याला? किती दिवसांनी ठेवतात? 12व्या दिवशी. मग आपण 12 दिवसांनी आपण ह्या गुगल ॲडचं नाव ठेवू. ठीक आहे. आता इथं येतंय क्रिएट युअर फर्स्ट कॅम्पेन. काय करायचं आपल्याला? क्रिएट युअर फर्स्ट कॅम्पेन करायचं. क्रिएट केलं. आता काय सांगितलंय त्यांनी? नाव आलं NMD इन्फोटेक, ईमेल त्यांचा डायरेक्ट हे आलं. पण माझ्याकडे जर वेबसाईट नसेल तर आपल्याला काय करता येतं? करता येईल का ॲडव्हर्टाइजमेंट रन? कालच्या ते डेफिनेशन मध्ये पाहिलेले ला. नेक्स्ट का? झालं? नेक्स्ट. आता इथं तुम्हाला दुसऱ्या 2 गोष्टी दिसतील. गुगल माय बिझनेसचं प्रोफाईल क्लिक करा, YouTube क्लिक करा. इथं करायचं स्किप. काय करायचं? नंतर काय करतंय? तुम्हाला काय करायचंय? परचेस करायचंय म्हणजे सेल्स करायचंय, लीड फॉर्म करायचंय, फोन जास्तीत जास्त आणायचे, पेज व्ह्यू करायचंय, ब्रँड अवेअरनेस करायचंय. 8 ऑब्जेक्टिव्ह पाहिले होते काल. पण ते ऑब्जेक्टिव्ह कधी पाहिले? कधी येतात ते ऑब्जेक्टिव्ह? जेव्हा अकाउंट क्रिएट करेल. काल मी डायरेक्ट अकाउंट ओपन करून डॅशबोर्ड दाखवला होता. पण आपण डॅशबोर्ड करण्यासाठी ह्या स्किप गोष्टी करू. हे पण काय करायचं? स्किप करायचं. नंतर खाली काय येतंय? परत स्किप करायचंय. तुम्ही करा की साईन. तुमची साईन पण चालते. चांगली का साईन? तुम्ही पण साईन करत जा.
का चालती? नाही चालत. तुम्ही करून बघा, नाही चालली तर बघू आपण. नाही हानी आता लहानपणी मार खाल्लाय ते. पहिलीला होतो. हा, इथं काय करायचं, लिव्ह कॅम्पेन क्रिएशन. काय केलं मी, राहीन का लक्षात तुमच्या? आणि इथं टाकायचं. आता डायरेक्ट स्किपच केलं. काय केलं, स्किप केलं का स्किप केलं, जे म्हणायचं ते म्हणा. काय झालं, इंडिया, टाइम झोन, इंडियन रुपीज. तुम्ही बँक कुठे राहतात, US ला राहतात, चेंज करा. हाँगकाँगला राहतात, चेंज करा. तुम्हाला कोणत्या देशासाठी तुम्हाला ऍड रन करायचं. इंडियामध्ये बसून आपण पाकिस्तानमध्ये ऍड रन करू शकतो का, करू शकतो. US मध्ये करू शकतो. फक्त करन्सी आणि रिजन तुम्हाला इथून चेंज करा आणि कंटिन्यू करायचं. काय शिकतोय लक्षात आहे, सर्च इंजिन मार्केटिंग. काय, सर्च इंजिन मार्केटिंग मध्ये आणि गुगल ऍड मध्ये काय डिफरन्स आहे. आणि गुगल ऍड मध्ये अवेअरनेस होतो, सर्च इंजिन मार्केटिंग मुलीमध्ये आणि मुलामध्ये काय फरक आहे. मुलीमध्ये आणि एका बाईमध्ये काय फरक आहे, हे सांगू शकते. काय फरक आहे मला पण माहित नाही. मला एवढा बारीक वेळ मला एवढा वेळच नाही भेटला एवढा बारीक विचार करायला. तू 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 केलाय का कधी विचार. बरोबर आहे का. ठीक आहे, जाऊ आपण पुढं. तर गुगल ऍड आणि सर्च इंजिन मार्केटिंग काय हे असं विचारलं होतं, बरोबर आहे ना. सर्च इंजिन, आता मी तुम्हाला अजून एक दुसरं एक्झाम्पल सांगतो, हे व्यवस्थित बसलं नाही. नाश्ता केल्यावर पोट भरतं आणि जेवण केल्यावर पण पोट भरतं, पण नाश्ता थोडा असतो. नाश्त्यामध्ये एकतर पोहे असेल, उपीट असेल किंवा दुसरं काहीतरी असेल. आणि जेवणामध्ये 2-3 आयटम असू शकतात. ऍटम असतात का भाज्या असतात. तर मग गुगल ऍड म्हणजे काय, फक्त गुगलच आहे, गुगलवरतीच ऍड दिसणार आहे. पण सर्च इंजिन मार्केटिंग म्हणजे काय, सगळ्या सर्च इंजिन वरती. मग आपली जर डेफिनेशन तुम्हाला विचारली, व्हॉट इज सर्च इंजिन मार्केटिंग, सर्च इंजिन मार्केटिंगची डेफिनेशन सांगा, तर तुम्ही असे सांगणार, सर्च इंजिन मार्केटिंग इज ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म व्हेअर ऍडव्हर्टायझर रँक देअर वेबसाईट ऑन व्हेरियस सर्च इंजिन. फक्त एकाच सर्च इंजिन वरती चालवणार का, वेगवेगळ्या सर्च इंजिन वरती. व्हेरियस सर्च इंजिन किंवा फक्त सर्च इंजिन म्हणलात तरी चालेल. ऑन सर्च इंजिन रिझल्ट पेज. आणि जर तुम्हाला आता गुगल ऍडची जर डेफिनेशन विचारली, तर तुम्ही काय डेफिनेशन सांगणार. नाही, इथं ऑन गुगल. दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, ऑन गुगल. गुगल ऍड मध्ये आपले ऍडव्हर्टाइजमेंट गुगल वरतीच जाणार आहे आणि सर्च इंजिन मार्केटिंग मध्ये व्हेरियस सर्च इंजिन वरती जाणार आहे. ह्या दोन गोष्टी फक्त डिफरन्स आहे, त्याच्यासाठी तो बीड लावणार आहे. आता मी काय केलंय, स्किप केलंय आणि तुम्हाला सांगितलं होतं सर्च आपण काय करतोय, गुगल ऍड आणि सर्च इंजिन मार्केटिंग करतोय, त्याच्यामुळे पैसे लागणार आहेत. मग इथं काय टाकायचं, इंडिया, ऑफर कोड नाही आपल्याकडे, आणि इथं पेमेंट मेथड. काय करणार पेमेंट मेथड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, आणि इथं तुमचा कार्ड नंबर टाकायचा. आहे का तुमच्याकडे कार्ड, नका टाकू, मग असेल तर टाका. मग इथं काय कार्ड आहे, 554648064687. कार्ड नंबर टाकला. नंतर काय टाकायचंय,
कधी एक्सपायर होणार आहे ते टाकायचं आहे 06/30. नंतर काय होणार आहे आपला 881 आणि कार्डचं नाव काय आहे सेव्ह कार्ड नवनाथ दरेकर 3. काय नाव आहे? आता इथं काय करायचंय प्रीपेड आणि पोस्टपेड मध्ये फरक समजतो का तुम्हाला? प्रीपेड म्हणजे काय? वडाफोन. तुम्ही सांगा, तुम्ही काय हसतात लय? हा, प्रीपेड म्हणजे काय? तुम्हाला थंडी वाजते काय कोट घातलाय? अच्छा, कॉलेज मधून आला. महेंद्रसिंग धोनीचा पण असाच कोट होता, पिक्चर मध्ये होता का नाही? तुम्हाला दिसतोय ना कोट? टाकलं का? आता काय करायचं पुढं? पोस्टपेड आणि प्रीपेड का पोस्ट पे आणि प्रीपे? मग काय करायचं? प्रीपे करायचं का पोस्ट पे? इथं पैसे जर टाकले तुम्ही तर तुमच्या अकाउंट मध्ये जेवढा बॅलन्स आहे ना तेवढा खतम होऊ शकतो. त्याच्यामुळे ही गोष्ट मी चांगली सांगतोय. काय केलं होतं एका पोराला म्हणलं जा माझं क्रेडिट कार्डचं घे आणि तू एक कॅम्पेन रन कर 500 रुपयाचा. त्यांनी बरोबर असंच केलं, काहीच चुकी नाही केली. आणि इथं काय ठेवलं त्यांनी पोस्ट पे ठेवलं आणि किती टाकलं त्यांनी 500 रुपयेच ठेवलं. पण अकाउंट मधून लिमिट होती 2,50,000ची 81,000 रुपये बिल आला. म्हणजे ते कायम चालू राहतं, पैसे संपत राहतात, नंतर मग बिल पे करावं लागतं 5 तारखेला 45 दिवसांनी. मग त्याच्यामुळे तुम्ही काय करणार? पोस्ट पे ठेवणार का प्रीपे ठेवणार? प्रीपे करायचं येतो. पोस्ट पे जर केलं तर ते पैसे मागत नाही, ते फक्त अकाउंट डिटेल घेतं आणि 1 महिन्यानंतर तुम्हाला बिल येणार. किती रुपये टाकायचे असं सुद्धा विचारत नाही. बघायचं का तुम्हाला? मग इथं 500 रुपये टाकायचं. आता हे 500 रुपये संपलं तर तुमचा कॅम्पेन बंद होणार आणि ते ह्याच्यामध्ये केलं पोस्ट पे मध्ये कव्हर पण चालू राहणार. तुम्ही वर्षभर फेडले EMI तरी चालेल, असं असतं त्याला. आय ॲग्री टू गुगल ॲड टर्म्स अँड कंडिशन. नंतर तुम्हाला पर्सनल गायडन्स पाहिजे का? काय जर प्रॉब्लेम आला तर गुगल ॲड तुम्हाला फोन करू शकतो का? काय जर सजेस्ट करायचं असेल, निमंत्रण द्यायचं असेल, करायचंय का? नको? नाही. आणि करायचं असेल तर मग तो कोणत्या नंबरवर करणार? तो नंबर पण द्या. मग कोणता नंबर देणार आपण? इंडियाचा. इंडिया तुम्हाला कुठे येणार आहे? ABCD येते. कशासाठी आपण ABCD शिकलोय? इंडिया सापडण्यासाठी. तुमचा नंबर काय आहे सांगा? 97 कोणाला? द्या त्यांना 5,900 द्या, नाही ते सगळं द्या त्यांना. तर काय करायचं आपल्याला? नंबर सांगा. 9764630779. सबमिट. CVV टाकायचा राहिलाय. CVV म्हणजे काय? हा नंबर नाही टाकला तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आता एक OTP येईल आपल्याला, हा OTP टाकायचा. कंटिन्यू करा. काय झालं याला?
होत नाही पेमेंट. ते एकदा ट्राय करा. फोनपेचा कसा प्रॉब्लेम असतो तसा प्रॉब्लेम असतो कधी कधी. गॉट इट. रिटर्न नाही. कॅन्सलचं पण दिसत नाही तर. काय समजलं तुम्हाला? हे सगळं केलं होतं, आता काय करायचं तू सांग. बॅकला घेतलंय, नेक्स्ट करू का? तू सांग. स्किप करायचं, लक्षात ठेवा. स्किप करायचं, आपल्याला कॅम्पेन नाही रन करायचं, आपल्याला काय क्रिएट करायचंय, अकाउंट क्रिएट करायचं. एकदा अकाउंट क्रिएट झालं ना परत मग जीवनात काहीच टेन्शन नाही. आहे का टेन्शन काय जीवनात? तुम्हाला सांगितलं होतं एकदा 12वी झाल्यावर परत अभ्यास नाही करावा लागत, तसं आहे ते. नेट एवढ्या स्लो का चालतंय? काय काय गोष्टी सांगितल्या होत्या गुगल ऍड रन करण्यासाठी. एक तर लागतं ईमेल आय डी. ईमेल आय डीचा वापर कशासाठी केलाय? अकाउंट बनवण्यासाठी. नंतर मग ज्यावेळेस आपण अकाउंट क्रिएट करतो त्यावेळेस त्याच्या आतमध्ये काहीतरी टाकावं लागतं. एक टाकावं लागतं हेडर सेक्शन मध्ये आणि एक टाकावं लागतं हृदयामध्ये. हृदयामध्ये काय टाकतात गुगल ऍडच्या? गुगल ऍडच्या आतमध्ये काय टाकतात? कीवर्ड टाकतात. आणि वरती काय टाकतात? हेडलाईन टाकतात. आणि मेटा डिस्क्रिप्शन पण असतात. हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या. हे तर काय केलं होतं, स्किप करू का पुढे घेऊ? स्किप करायचं. स्किप करायचं. तुम्हाला कॅम्पेन रन करायचं आहे का? कॅम्पेन लिव्ह करायचं आहे, फक्त अकाउंट क्रिएट करायचं आहे. मग तुम्ही जर एखादं DTVचं अकाउंट घेतलं, तर डिश टीव्ही घेतला किंवा टाटा स्काय घेतला तर त्याला रिचार्ज करतात. मग रिचार्ज करताना ते तुम्हाला 10 डिजिटचं तुमचा कस्टमर आयडी मागत असतील. आणि जर तो नसला तर मग रिचार्ज कसा करणार तुम्ही? मोबाईल नंबरने. तसं तुम्हाला आता इथं तुमचा कस्टमर आयडी तयार झालाय का? इथे हेल्प दिसते, कस्टमर आयडी दिसतोय का? मग तो कस्टमर आयडी आपल्याला तयार करायचा आहे. कस्टमर आयडी प्रत्येक ह्याला काय असतं, अकाउंटला एक आयडी असतो. एखादा माणूस जॉबला लागला तर त्याच्याकडे आयडी असतो, एम्प्लॉय आयडी. तसंच आहे. मग इथं कंटिन्यू केलं आपण. आपलं एक अकाउंटमध्ये काय त्यांनी रन नाही झालं म्हणून दुसरं अकाउंट करायचं. आधार कार्डचा नंबर टाकून तुम्ही रन नका करू. क्रेडिट कार्डचा नंबर किंवा डेबिट कार्डचा नंबर लागतो. बरोबर आहे? हे कार्ड का नाही चाललं? कारण हे रुक्मिणी बँकेचं आहे. माहिती का रुक्मिणी कोण आहे? बँकेचं नाव आहे. तुम्हाला वाटलं आजीचं नाव आहे? आता काय करायचं? कार्ड चालत नाही, मग काय करणार मी? चेंज करणार.